पुत्र पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवू. देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलला आहे आणि खरंच परमेश्वर आपल्याला बघतोय. जसं आपण परमेश्वराच्या वचनात यहेजकेलच्या पुस्तकामध्ये पाहिलं की देवाचं वचन म्हणतं की मंदिराच्या दाराशी जो मध्ये जाण्याचा रस्ता आहे त्याच ठिकाणी अमंगळ कृत्य चाललेली देवाला दिसते. आणि मग परमेश्वर ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये येऊ पाहतो तर तो येऊ नाही शकत. का? कारण त्या घाण गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या नजरेस पडतात. देवाचं वचन सांगतं की तो इतका पवित्र आहे की तो अशुद्धतेकडे आणि पापाकडे नजर लावू शकत नाही, कारण तो पवित्र आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं तुम्ही पवित्र असा कारण तुम्हाला पाचारण करणारा पवित्र आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण स्वतःला तयार करावं. काल पण आपण वचनातून त्याच गोष्टी बघतोय की वचन काढू आपण स्तोत्र संहिता 82 आणि 1. आपण ते वचन परत वाचू आणि मग पुढे जाऊ. देव आपल्या मंडळीत उभा आहे. वचन आपण काल सुरुवात केली होती की देव आपल्या मंडळीत उभा आहे. देवाची उभं राहण्याची जागा ही मंदिर नाही तर मंडळी आहे. आणि म्हणून मंदिराला साफ करण्याची गरज नाही, मंडळीला साफ करण्याची गरज आहे. मंदिराला सजवण्याची गरज नाही पण मंडळीला सजवण्याची गरज आहे. हालेलुया. आणि आज सगळं लक्ष मंदिराकडे असतं लोकांचं आणि कमी लक्ष मंडळीकडे असतं. सगळी सजावट मंदिराला केली जाते आणि मंडळी जी आहे ती तशीच राहते. समजते का तुम्हाला मी काय सांगतोय? सगळी साफसफाई मंदिराची चाललेली आहे, रंगरंगोटी मंदिराची चाललेली आहे. असं वाटतं कधी कधी की हे चर्चच स्वर्गात जाणार आहे, कारण आपण त्याला एवढं तयार करतोय नाही का. हे सगळा खर्च चर्चसाठी, सगळं चांगलं जेही काही असेल मनुष्य आज ते करतोय ना मनापासून तर चर्चसाठी करतोय. लोक ईर्ष्यायुक्त आहेत आपल्या चर्च बद्दल ना. लोकांना वाटतं की हे आमचं चर्च चांगलं आहे, वाईट नाही त्याच्यात. पण मी तुम्हाला सांगतोय जेवढं तुम्ही चर्च साठी करतात ना तेवढं स्वतःसाठी पण करा, कारण हे इथंच राहील, आपल्याला वर जायचं. आमेन. हा, म्हणून तयारी तर आपलीच केली पाहिजे, कारण परमेश्वर इथं नाही, परमेश्वर तुमच्यामध्ये उभा आहे. देव त्याच्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. आणि जसं आज आपण वचनातून ऐकलं आणि शिकलो की देव जर उभा आहे ना तर त्याला दिसतं, तो बघतोय. बोला, देव काय करतोय? बघतोय. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय, प्रकटीकरण 1 वचन वाचून मग पुढे जाऊ आपण. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि वचन 12 पासून पुढे वाचा. माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. ज्यावेळेस योहान या ठिकाणी एक प्रकटीकरण पाहतोय तर देवाचं वचन असं म्हणतं की योहानाला एक आवाज आला आणि त्याने मागं वळून पाहिलं तर त्याला असं दिसलं की सोन्याच्या 7 समया. सोन्याच्या काय? 7 समया. समया याचा अर्थ होतो उजेड देणारा जो दिवा असतो किंवा मोठी समई असते की ज्याच्यापासून प्रकाश मिळतो. अशा किती समया आहेत? 7. आणि त्या 7 समयांमध्ये एक मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त हा उभा आहे आणि योहान त्या 7 समयांच्या उजेडामध्ये येशू ख्रिस्ताला बघतोय. हालेलुया. आता ह्या 7 समया काय आहेत तर देवाचं वचन म्हणतं योहान पहिले प्रकटीकरण 1 आणि 20 वचन वाचा. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समयाचे गुज हे आहे. ते 7 तारे 7 मंडळाचे दूत आहेत आणि 7 समया ज्या तू पाहिल्या त्या 7 मंडळ्या. आता नीट लक्ष द्या. 7 समया ह्या 7 मंडळ्या आहेत. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्या समयांच्या मध्ये उभा आहे आणि बायबल असं म्हणतं समया ज्या आहेत त्या आजूबाजूला आहेत आणि त्याचा प्रकाश येशूवर पडतोय आणि येशूला ते बघू शकतायत. हालेलुया. म्हणजे 7 मंडळांचा प्रकाश येशू ख्रिस्तावर पडतो तेव्हा येशू दिसतोय. बरोबर आहे ना. आता नीट लक्ष द्या. जेव्हा हे आपण बायबल मध्ये पाहतो की मंडळी जी आहे ना ती येशूवर प्रकाश टाकते आणि मंडळीद्वारे येशू ख्रिस्त दिसतो. पण ह्याच प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायापासून येशू ख्रिस्ताने 7 मंडळांना बोध केलेला आहे. किती मंडळांना बोध केलाय? 7 मंडळांना. कारण तो मंडळीच्या मध्ये उभा आहे. हालेलुया. जसं मंडळी येशूला दाखवते ना तसं येशू मंडळीला पण दाखवतोय. आमेन. 7 मंडळांकडे येशू ख्रिस्ताचं लक्ष आहे. तुम्ही मला प्रचार करतायत ना, तुम्ही मला प्रगट करतायत ना,
तुम्ही माझ्याबद्दल लोकांना शिकवतायत ना, पण मी पण तुम्हाला बघतोय. आमेन. माझं पण लक्ष तुमच्याकडे आहे. म्हणून प्रगटीकरणामध्ये 7 मंडळांबाबतीत देवाचं वचन दिलेलं आहे. आमेन. त्या 7 मंडळी कोणकोणते? इफिस, स्मुर्ना, पर्गम, थुतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया, लाउदिकिया या 7 मंडळ्या आहेत ज्याबद्दल बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. देव त्यांच्या चुका दाखवतोय. त्याच्या 2च मंडळ्या अशा आहेत की ज्यांच्या चुकांनी दाखवल्या गेल्या, एक स्मुर्ना आणि एक फिलाडेल्फिया. बाकी सगळ्या मंडळींच्या चुका आहेत. का? कारण तो मंडळीत उभा आहे ना. मग मंडळीच्या वेळेस तो उभा राहतो ना, तेव्हा फक्त चांगलंच नाही बघत, जे चुकीचं आहे ना ते पण बघतो. मग जर देव मंडळीत उभा आहे ना, तर देवाचं लक्ष सर्वांकडे आहे. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन आहे. आमेन. एक वचन वाचू आपण, उपदेशक काढावर. उपदेशक याचा 5वा अध्याय वचन 1. तू देवाच्या मंदिरी जातोस. उपदेशक काय म्हणतो? तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. तेव्हा सांभाळून पाऊल टाक. का? कारण देव तुला बघतोय. जेव्हा तू देवाच्या मंदिरात जातो ना, तेव्हा फार सांभाळून पाऊल टाक, कारण देवाचं लक्ष तुझ्याकडे आहे. हालेलुया. तू केव्हा येतो, तू केव्हा जातो, तू कसा बसतो, तू कसा ऐकतो, तू कशी आराधना करतो, सांभाळून पाऊल टाक, कारण देव तुला बघतो आहे. हालेलुया. समजतंय का? चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही काही करा, झोपा काढा, काही हरकत नाही, पण एक लक्ष द्या, तुम्हाला कोण बघतोय? देव. टीव्ही समोर बसल्यानंतर तुम्ही झोपा नाही काढणार, मोबाईल वर बसल्यानंतर तुम्ही झोपा नाही, पण चर्च मध्ये आल्यानंतर काय काढता? लाजा नाही वाटत का? मला लाजा नाही वाटत का? टीव्ही तुम्हाला झोपू नाही देत आणि मोबाईल पण तुम्हाला झोपू देत, पण देवासमोर झोपायला लागतं. काय देव तुम्हाला बघत नाहीये का? बोला मोठ्याने. हा का नाही? मग लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला मंदिरात झोपताना, कारण देव त्याच्या मंडळीत उभा. हालेलुया. मी बऱ्याचदा बघतो अशा गोष्टी की लोक चर्च मध्ये येतात, मी असे मस्त असे झोपतात. यांना टीव्हीवर पिक्चर लावून द्या, नाही झोपणार. क्रिकेटची मॅच लावून द्या, नाही झोपणार. IPL बघा, नाही झोपणार. पण लाजा वाटायला पाहिजे की देवाच्या मंदिरात झोपा काढतो. जिथं देव उभा आहे तिथं झोपतायत तुम्ही, जिथं देवाची उपस्थिती आहे तिथं झोपतायत तुम्ही, जिथं देव आपल्याशी बोलतोय तिथं झोपतायत तुम्ही, जिथं परमेश्वराची पवित्रता आहे तिथं झोपतायत तुम्ही. देव कुठं उभा आहे? मंडळी. मंडळीमध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. जर देवाच्या मंडळीत बसले ना, मोबाईल चाळायचा नाही. काय चाळायचा नाही? अनेक लोकांना घाण सवय असते. देवाच्या मंडळीत बसतात आणि व्हॉट्सअपवर कोणाचे मेसेज आले चेक करतात, मोबाईलवर काय चाललंय ते चेक करतात. मला हेच म्हणायचंय, देव जर मंडळीत उभा आहे ना, तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला बघतोय. हालेलुया. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे देवाचं लक्ष आहे की तुम्ही काय करताय. उपदेशक म्हणतो, तू देवाच्या मंदिरात पाऊल टाकतो ना, सांभाळून पाऊल टाक. गंमत नाहीये, खेळ नाहीये देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं. यूज नको त्यापेक्षा बाहेर असतात, पण जर मध्ये जात असेल ना, सांभाळून पाऊल टाक. तू बाहेर काय करतोय ना, तसं मध्ये नाही वागू शकत. तू जेव्हा देवाच्या मंदिरात येतो, देवाच्या मंडळीमध्ये येतो ना, सांभाळून पाऊल टाक. हालेलुया. बाहेर तुला लोक काय म्हणतात काही फरक पडत नाही, इथं देवासाठी सगळे सारखे. आमेन. परमेश्वर सगळ्यांना एकाच नजरेत बघतो. समजतंय का? मग देवाचं वचन काय म्हणतं? जेव्हा तू देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस काय कर? सांभाळून पाऊल टाक. एक वचन वाचा अजून, स्तोत्र संहिता 139. स्तोत्र संहिता 139 वचन 2 वाचा. माझे बसणे व उठणे तू जाणतोस. दावीद काय म्हणतो? माझे बसणे आणि उठणे तू जाणतोस. हालेलुया. काय सांगतो देव? आपलं बसणं आणि उठणं सगळं बारकाईने लक्ष देवाचं. तुम्ही किती वेळ बसले, किती वेळा उठून गेले ना, प्रत्येक गोष्ट, सर्व गोष्टी, तुझं बसणं आणि उठणं परमेश्वर जाणतो. तू कोणासोबत बसतो तेही देव जाणतो. तुझं उठणं बसणं कोणासोबत आहे तेही परमेश्वर जाणतो, इथं पण आणि बाहेर पण. दावीद म्हणतो, माझं बसणं आणि उठणं तू जाणतो. का जाणतो? कारण देवाचं लक्ष आपल्याकडे आहे. तो त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. आमेन. दावीदाला माहितीये, जाणीव आहे की माझं बसणं आणि उठणं हे तू जाणतो. पुढे
तू दुरून माझे मनोगत समजतोस. हा, परमेश्वराचं वचन काय एवढंच नाही, नुसतं मला उठताना बसताना नाही, माझ्या कृतीला नाही, पण तुला दुरूनच माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. हालेलुया. माझं मनोगत तू समजतोस, माझं हृदय तू जाणतोस, माझ्या मनात काय चाललंय ना देवा हे तुला ठाऊक आहे. म्हणून उपदेशक म्हणतो, देवाच्या मंदिरात जातोस ना, सांभाळून पाऊल टाक. कारण नुसतं बाहेरून नाही बघत देव तुला, मध्ये आल्याबरोबर देवाला तुझं अंतःकरण दिसतं, तुझं हृदय दिसतं, तुझे विचार दिसतात, तू कोणत्या विचाराने मध्ये आलेला आहे ते दिसतं. म्हणून दावीद म्हणतो, तू माझे मनोगत जाणतोस. आमेन. देवाला सगळं ठाऊक आहे आणि परमेश्वराची नजर आपल्यावर आहे. आमेन. समजतंय का सगळ्यांना? नीट लक्ष द्या. देव त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे आणि जर तो आहे ना तर तो बघतोय. लक्षात घ्या, तो सगळ्या गोष्टी बारकाई. बायबल मध्ये एक वचन आहे, आपण वाचून घेऊ. लूकऋषी वर्तमान याचा 21वा अध्याय. लूकऋषी वर्तमान याचा 21वा अध्याय, वचन 1 पासून पुढे वाचा. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. आता येशू कुठे आहे? मंदिरात. बोला, येशू कुठे आहे? देव त्याच्या मंडळीत उभा आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं, ज्यावेळेस प्रभू मंडळीत असतो ना, तर मंडळीत चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरामध्ये होता ना, तर वचन असं म्हणतात, परत वाचा ते वचन. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. येशू ख्रिस्ताने जेव्हा मंदिरात पाहिलं तर त्याला असं दिसलं की जे श्रीमंत लोक होते ना, ते पैसे दान जे आहेत ते भांडारात आणून टाकत होते. पुढे त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोले टाकताना पाहिले. आणि बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताने एका विधवेला सुद्धा 2 टोल्या, 2 पैसे, 2 नाणे तिथं टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. हालेलुया. या गरीब विधवेने या सगळ्यांपेक्षा काय टाकले? श्रीमंतांपेक्षा काय टाकले? आता मला एक सांगा, कोणाचे पैसे मोजलेत येशूने? धनवानांचे का तिचे? विधवेचे. तिच्या पैशांचा उल्लेख आहे बायबल मध्ये. तिने 2 टोल्या टाकल्या, याचा अर्थ 2 नाणे टाकले. धनवानांनी पिशव्याच्या पिशव्या टाकल्या, पण त्यांच्या पैशांचा उल्लेख आहे का बायबल मध्ये? का बरं असं? विधवेचा सगळा पैसा मोजला गेलाय. लक्षात घ्या, तिने किती टाकलं ना त्याचा हिशोब त्या ठिकाणी परमेश्वराला ठाऊक आहे. पण धनवान जे टाकतायत ना, देवाने त्याचा हिशोब ठेवला नाही. तो त्याच्या मंडळीत उभा आहे ना, तो सगळ्या गोष्टी बघतो. आता मला एक सांगा, मंडळीमध्ये कोणाचं दान लोक आठवतात? कोणाचं दान लक्षात राहतं? गरीबाचं का श्रीमंताचं? कोणाचं नाव राहतं मंडळीमध्ये? ज्याने जास्त टाकलं त्याचं का ज्याने कमी टाकलं त्याचं? आपलं उलट आहे. जो धनवान असतो ना त्याचं दान आपण आठवतो, आणि देवाचं उलट आहे. देवाने कोणाचं दान आठवलं? जी गरीब विधवा आहे, जिने 2च टोल्या टाकल्या, पण बायबल म्हणतं देवाला माहिती होतं तिने किती टाकलं. हालेलुया. आणि आजकाल मंडळांमध्ये त्यांचे नाव पुकारले जातात. ज्यांनी किती टाकले? थैल्या भरून भरून टाकले. ज्यांनी जास्त टाकले. तुम्हाला माहिती, जो जास्त देतो त्याला जास्त मान मिळतो, जो जास्त देतो त्याचा सन्मान होतो. जो जास्त देतो, एवढं नाही तर चर्चमध्ये बोर्ड पण लावले जातात, देणगीदार 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 50,000 ना. नाव पुकारले जातात, गाजवले जातात. कशाला गाजवतात? गरिबांना हिरवायला. कशाला गाजवतात? जे गरीब आहेत ते जास्त देऊ शकत नाही, पण ते जे देत आहेत ना, त्यांच्या ऐपतीनुसार देत आहेत, त्यांच्या योग्यतेनुसार देत आहेत. देवाच्या नजरेमध्ये त्यांनी जे दिलंय ना तेही तेवढंच मोठं आहे, कारण त्यांची ऐपतच तेवढी आहे. समजतंय मी काय सांगतोय? पण आपलं तसं नाही ना. मनुष्याचं काय माहिती का? मनुष्याचं पान आणि देवाच्या पाण्यात फार मोठा फरक आहे. जेव्हा देव त्याच्या मंडळीत उभा राहतो ना, देव ते बघतो जे तुम्ही नाही बघू शकत. बघा त्या बायबल मध्ये, वचनामध्ये, की धनवान मोठमोठाले दान टाकतायत, पण येशू म्हणतो एका विधवेने 2 टोल्या टाकल्या आणि तिने त्या सर्वांपेक्षा अधिक टाकलेले. आमेन. येशू ख्रिस्ताला कोणाचं दान आठवलं? लक्षात राहिलं? विधवेचं. बोला, कोणाचं लक्षात राहिलं? विधवेचं. धनवानाच्या दानाचा हिशोब पण नाही घेतला प्रभूने. नीट लक्ष द्या. आज मंडळांमध्ये काय चाललेलं आहे? आज मंडळांमध्ये कोणाला स्थान दिलं जातं? आज मंडळांमध्ये कोणते दान लक्षात ठेवले जातात?
ज्याने जास्त टाकलं, ज्याने जास्त दिलं, जो मोठा दान धर्म करणार आहे ना, त्याची नावं आपल्या लिस्ट मध्ये असतात. पण बायबल असं म्हणतं, जेव्हा देव प्रभू आपल्या मंडळीत उभा आहे ना, तो त्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देतो. आमेन, हालेलुया. जे आहे ना, ते वचन परत वाचा, आपण वाचलं धनवानांचं. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाणे मंदिराच्या भंडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तिथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. येशू काय म्हणतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकलेले आहे. कारण काय? कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानात टाकले. कारण या बाकी धनवानांनी ना, त्यांच्याकडे खूप होतं, त्याच्यातून थोडं टाकलंय. पुढे हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. तिने काय टाकलं माहिती का तुम्हाला? तिने आपल्या कमतरतेमधून उपजीविका टाकली. बोला, काय टाकली? उपजीविका. याचा अर्थ काय होतो? त्या विधवेने दान नाही टाकलं, दशांश नाही टाकला, तिने उपजीविका टाकून दिली. याचा अर्थ काय होतो माहिती का? ज्या पैशाने आज ती खाऊ शकणार होती, तिच्या घराला ती पोसणार होती, 2 टाइमाचं अन्न ते खाणार होते, की एवढाच पैसा आहे, काहीतरी विकत आणेल आणि आम्ही बनवू आणि ते खाऊ, त्याला म्हणतात उपजीविका. त्याला काय म्हणतात? ज्याच्याने ती खाणार होती, त्यांचं पोट भरणार होतं, ती सगळी उपजीविका तिने टाकून दिली. आमेन. म्हणून देवाने तिचं कौतुक केलं. समजतंय का? ज्यांच्याकडे खूप आहे ना, ते थोडं टाकतात तरी आपल्याला मोठं वाटतं, पण जी गरीब आहे ना, बऱ्याचदा आपली उपजीविका टाकून देतात, होतं नव्हतं ते टाकून देतात. आणि लक्षात घ्या, परमेश्वर त्याचा हिशोब ठेवतो. आमेन, हालेलुया. ज्याच्याने ती आणि तिचा परिवार खाऊ शकणार होते, ते सगळं तिने टाकून दिलं. आणि म्हणून परमेश्वराने तिच्या दानाचा त्या ठिकाणी लक्षात ठेवलं. तिचं दान परमेश्वराच्या लक्षामध्ये राहिलं. तो बघतोय. हालेलुया. देवाचं लक्ष आहे आपल्याकडे. आमेन. आपण कसं टाकतोय, कसं देतोय ना देवाला, हे पण परमेश्वर बघतो आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना फार जपून करा, कारण देवाला माहिती आहे देवाचं लक्ष आपल्याकडे आहे. तो सगळ्या गोष्टी पाहतोय. तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही किती देताय, किती ठेवताय आणि किती देताय, आणि ते देऊन अजून किती मोठेपणा दाखवताय, हे सगळं परमेश्वर पाहतोय. हालेलुया. म्हणून जेही काय कराल मंडळीमध्ये, फार विचारपूर्वक करा, कारण देव मंडळीत उभा आहे. काय जे वागताय ना तुम्ही, फार विचारपूर्वक करा, कारण देव मंडळीत उभा आहे. त्या विधवेकडे जे होतं ना, सगळं तिने टाकून दिलं. आणि देव तुमच्याकडून ना जास्त अपेक्षा नाही करत, पण तेवढी अपेक्षा करतो जेवढी आहे. हालेलुया. कर्ज काढून सेवा करा देव नाही म्हणत, पण जे आहे त्याच्यात करा, ही परमेश्वराची इच्छा. एक वचन वाचा, मार्कुस वर्तमान याचा 6वा अध्याय, मार्क 6 आणि वचन 35 पासून पुढे. मार्क 6 वचन 35. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, येशूचे शिष्य त्याच्या जवळ आले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे, तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः करता खायला काही विकत घ्यावे, म्हणून यांना निरोप द्या. निरोप द्या. आता किती लोक आहेत ते? 5,000 पेक्षा जास्त ना. एवढी पब्लिक ज्यावेळेस तिथं आली, येशूचं वचन ऐकायला तिथं होती बऱ्याच टाइमापासून. मग शिष्यांच्या मनात टेन्शन येत होतं की आता भूक लागली, संध्याकाळ होत आलेली, प्रभू एक काम कर, यांना ना गावात पाठवून दे, की जेणेकरून हे विकत काहीतरी घेतील आणि खातील आणि पोट भरतील. बरोबर? त्यांना काळजी आहे म्हणून नाही, पण त्यांच्यावर लोड आलाय म्हणून. समजतंय का? यांना पाठवून दे, नाही तर हे आपल्यावरच येईल सगळं. म्हणून ते येशू ख्रिस्ताला आयडिया देत आहेत की यांना लवकर पाठव, दिवस उतरायला लागलाय, नाही तर आपल्याकडे जेवण मागतील आणि मग ते जाऊन आपल्यासाठी भाकरी घेतील. पुढे वाचा काय म्हटलं? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खायला द्या. येशूने काय म्हटलं? तुम्हीच खायला द्या. कशाला इकडे पाठवतात तिकडे पाठवतात? 5,000 लोक आहे ना, तुम्हीच खायला द्या. मग पुढे काय झालं? ते त्याला म्हणाले, काय आम्ही जाऊन 200 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्या? येशूला ते काय म्हणतात शिष्य, प्रभू एवढ्या लोकांना 200 रुपयाच्या भाकरी लागतील. कितीच्या? 200 रुपये म्हणजे त्या काळात खूप झाले. आता 5,000 लोक पुरुष होते
आणि स्त्रिया आणि मुलं वेगळे होते. म्हणजे 10-15 हजाराची पब्लिक होती. आजच्या घडीला 10-15 हजार लोकांना जर जेवण खाऊ घालायचंय, मासे आणि भाकर. कोणतं जेवण? मासे आणि भाकर. किती? 15,000. किती लोकांना? कारण 5,000 फक्त पुरुष होते म्हटलेले आणि स्त्रिया आणि बाळ वेगळे होते. मग पुरुष होते तर बायका पण असतीलच ना, असतील की नाही? हा. आणि लेकरं हम दो हमारे दोन होतं त्या काळात. हम दोन हमारे 10-15 असे होते. होते का तिथे 1-2 पोरं कोणाचे? अरे बोला ना. नाही, काहीच नाही. किती पण मग विचार करा, आपण तरी सुद्धा कमी धरतोय संख्या. ही कमीत कमी 15,000 धरू आपण. किती? 15,000 लोकांना मासे आणि भाकर खाऊ घालायची. काय खाऊ घालायची? जामकी हॉटेल, तापी हॉटेलला घेऊन जा. 15,000 लोक. कितीला? 180 रुपयाची प्लेट आहे. कितीची? आजच्या काळात. आता 15,000चा जर हिशोब केला तर कुठे जातो तो? लाखो रुपये लागतील आपल्याला, बरोबर आहे की नाही? 15,000 एक टायमाचं खाऊ घालायला. आता त्यावेळेस 200 रुपये म्हणजे त्या लाखांप्रमाणे होते. म्हणून शिष्य म्हणतात, प्रभू यांना जर खाऊ घालायला गेलो ना 200 रुपयाच्या भाकरी लागतील. पण तुम्हाला माहिती येशूने काय सांगितलं होतं? येशूने हे नव्हतं म्हटलं की कशा पद्धतीने खाऊ घाला. तो काय म्हणतो? तुम्ही खाऊ घाला, जे तुमच्याकडे आहे ना ते द्या. हालेलुया. प्रभूने कुठं म्हटलं की 200 रुपयाच्या भाकरी खाऊ घाला? प्रभू काय म्हणत होता? तुम्ही खाऊ घाला. याचा अर्थ काय? जे तुमच्या ऐपतीत आहे ना, जे तुमच्याकडे ते तुम्ही घ्या. पुढे वाचा. तो त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? येशू काय म्हणतो? तुमच्याजवळ किती ते मला सांगा. कितीच्या लागतील याचा विचार करायचा नाही, तुमच्या जवळ जे आहे ना ते मला सांगा. हालेलुया. मग पाहिल्यावर ते म्हणाले 5 व 2 मासे. 5 भाकरी आणि ही त्यांची ऐपत होती. हालेलुया. 5 भाकरी आणि 2 मासे ही कोणाची ऐपत होती? शिष्यांची. आणि येशू किती हजार लोकांना खाऊ घालायला बघतोय? 15,000. बोला किती? 15,000. शिष्य 15,000 लोकांचा विचार करताय की एवढ्यांना एवढ्या भाकरी लागतील 200 रुपयाच्या, आणि ते आमच्या ऐपतीच्या बाहेर आहे. अरे पण येशू तुम्हाला ऐपतीच्या बाहेर करायलाच लावत नाहीये, तुमच्या ऐपतीनुसारच तुम्हाला द्यायला लावतोय. किती? 5 भाकरी आणि 2 मासे. ही तुमची ऐपतीला देऊन टाका. जेवढं तुमच्याकडे आहे ना ते द्या. तुमच्या ऐपती बाहेर देव मागत नाही. हालेलुया. विधवेचं दान का परमेश्वराने स्वीकारलं? जेवढी ऐपत होती देऊन टाकली तिने, जेवढी योग्यता होती तेवढी देऊन टाकली. म्हणून देवाला आवडलं. श्रीमंताकडे खूप ऐपत असते पण देत नाही ना, देत नाही. धनवानांकडे खूप पैसा असतो पण देत नाही. लाखो रुपये कमवणारा व्यक्ती 1000 रुपये जेव्हा देतो ना, आपण कौतुक करतो टाळ्या वाजवून. का? तो लाखो कमवतोय ना. मग 1000 दिले तर त्याच्यात काय कौतुक आहे? माझं म्हणणं आहे, तो दर रविवारी चर्चच्या दानामध्ये जरी 1000 टाकेल ना तरी सुद्धा 4,000 होतील पूर्ण महिन्यामध्ये. कमवतो तो लाखोने ना, कमवतो तो करोडोने ना. 500 रुपयाची नोट टाकतोय तो तरी आपल्याला कौतुक वाटतं की हा व्यक्ती दर महिन्यात, दर आठवड्याला किती रुपये टाकतो? 500 रुपयाची करकरीत नोट टाकतो. अरे तो कमवतो किती ते बघ. मग देवाच्या नजरेत तिच्या 500ला काहीच व्हॅल्यू नाही. का? कारण तिची ऐपत मोठी आहे ना. बायबल मध्ये तेच म्हटलेलं आहे. मंदिरात जेव्हा येशू बसलेला होता ना, धनवानांना थैल्या टाकताना बघत होता, पण देवाला माहिती पोते भरलेले त्यांचे. यांचे काय भरलेले? पोते भरून कमवतात आणि टाकताना काय टाकतात? थैल्या. हालेलुया. म्हणून परमेश्वर ना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. तुमच्या ऐपतीशिवाय जास्त मागत नाही देव, पण जेवढी ऐपत आहे ना तेवढं परमेश्वराची अपेक्षा आहे. हालेलुया. समजतंय का? बऱ्याचदा फाळा गोळा केला जातो ना. काय गोळा केला जातो? फाळा. फाळा काय असतो माहिती का? सगळ्यांना लावून दिलेलं असतं, प्रत्येकाने एवढं एवढं द्यायचं. बरोबर आहे ना? मग त्याच्यात गरीब बी तेवढाच देतो आणि श्रीमंत पण तेवढाच देतो. पण मला एक म्हणायचंय, असं कसं? ज्याच्याकडे ज्या पटीने आलं त्याने त्या पटीने द्यायला पाहिजे ना. ज्याला परमेश्वराने ज्या पटीने आशीर्वादित केलं त्याने त्या पद्धतीने आशीर्वाद त्या ठिकाणी हातभार लावला पाहिजे ना. गरीबावर पण तोच लोड आणि श्रीमंताला तेवढं हलकं पण. काय वाटतं आपल्याला? आपण अन्याय नाही करत का ह्या बाबतीमध्ये? आपण त्या ठिकाणी लोकांवर जुलूम जबरदस्ती नाही करत का ह्या बाबतीमध्ये? फाळा लावायचा ना तर असाच लावा ऐपतीप्रमाणे, की तुझी जी ऐपत आहे त्याप्रमाणे तू दे.
आणि त्याची जी ऐपत असेल तो त्याप्रमाणे देईल. हालेलुया. तुम्ही अन्यायी असू शकता, देव कसा अन्यायी राहील? तुम्ही तोंड बघून न्याय करू शकता, देव कसा न्याय करेल मला सांगा ना. याकोबाचं पत्र काढा. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय. याकोब याचा 2रा अध्याय वचन 1 पासून पुढे. माझ्या बंधूंनो, आता नीट लक्ष द्या. याकोब काय म्हणतो? माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. तुम्ही काय पाहून वागू नका? तोंड पाहून वागू नका. हालेलुया. याचा अर्थ तोंड पाहून वागणं काय असतं बरं? तोंड पाहून वागणं म्हणजे काय? एखाद्याला खूप मान द्यायचा आणि एखाद्याला अजिबात मोजायचं नाही. याला म्हणतात तोंड पाहून वागणं. सगळ्यांशी सारखं वागलं जात नाही, पण कसं वागलं जातं? तोंड पाहून. हालेलुया. समजतंय का? आणि बायबल काय म्हणतं? जर तुम्ही देवाच्या मंडळीचा भाग आहात ना, तर तुम्ही तोंड पाहून. परत वाचा ते वचन. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, बायबल म्हणतं तुम्ही तोंड पाहून वागू. कारण देव पण तोंड पाहून वागत नाही, देव मन पाहून वागतो. बोला, काय पाहून वागतो? कारण दावीद म्हणतो तो दुरूनच माझं मनोगत जाणतो. हालेलुया. मंदिरात सांभाळून पाऊल टाक. का? कारण परमेश्वर दुरूनच तुझं मनोगत जाणतो, तुझ्या मनातल्या गोष्टी जाणतो. म्हणून देव कधीच कोणाशी तोंड पाहून वागत नाही. आणि देवाची इच्छा आहे, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, अजिबात तोंड पाहून वागू नका. पुढे वाचा. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला. सोन्याची अंगठी घातलेला आणि काय? भपकेदार कपडे घातलेला एखादा व्यक्ती जर तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला आणि एखादा मळकट कपडे घातलेला व्यक्ती, एक दरिद्री आला, दरिद्री पण आला, आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता ही जागा चांगली आहे, येथे बसा. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपण पाहतो ना, मोठ्या मोठ्या मीटिंग्स असतात, कन्व्हेन्शन असतात ना, बघा तुम्ही कपड्यानुसार जागा भेटते आपल्याला. जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल ना, स्टेजवर कोट घालून जायचा, किंवा मीटिंगांसाठी तरी विकत घ्या. समजतंय का तुम्हाला? मोठ्या मोठ्या मीटिंग्स असतात ना, मोठे मोठे वक्ते येतात, जागा भेटत नाही पुढे आपल्याला. भेटते का? नाही. मग एक काम करायचा, 3 पीस विकत घ्यायचा. काय विकत घ्यायचा? एकदम कडक कोट विकत घ्यायचा, आणि तो कोट घालून मीटिंगला जायचं. तुम्हाला सगळे पुढे घेऊन जाते. त्यांना वाटतं कोणीतरी मोठा माणूस आहे. फक्त तो भाग असा असला पाहिजे की तुम्हाला कोणी ओळखत. कारण लोकांना ना तुमच्या कपड्यांची घेणं देणं असतं. लक्षात घ्या. ते आपली आत्मिकता बघत, पवित्रता बघत, योग्यता बघतात. सोन्याच्या 4 अंगठ्या घालून जा हातामध्ये, चांगले बुट, कोट, बीट एकदम. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला स्टेजवर जाऊन बसवतो, वक्त्याला सुद्धा उठून देतील. त्याला मध्ये इथं बस, वक्त्याला म्हणतील तू बाजूला बस. कारण एवढे अंगठे आम्ही पहिल्यांदा पाहिले. ही परिस्थिती आज कळते का? मी काय सांगतोय, ही परिस्थिती. मी काही मिटिंगांना गेलो, अनुभव केला या बाबतीमध्ये. मिटिंग असती देवाच्या लोकांची, आणि असे काही लोक येऊन बसवतात जे देवावर विश्वासच ठेवत नाही, जे अमंगळ कृत्य करतात, 2 नंबर कमवतात, लबाड्या करतात, सगळ्या गोष्टी करतात, चर्चला जात नाही, देवाला ओळखत नाही, विरोध पण करतात, सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला माहिती, इथं बसवलं जातं. पहिलं स्थान त्यांना, पहिला सत्कार पण त्यांचा, पहिलं बोलायची संधी पण त्यांना. मग मी म्हणतो मीटिंग पण त्यांच्याद्वारेच करून घ्या. मीटिंग त्यांना वचन सांगायला लावा, तेच कशाला राहू देत? लाजा वाटायला पाहिजे ना. देव मंडळीत उभा आहे आणि देव बघतोय या गोष्टी. सर्व गोष्टींवर परमेश्वराची नजर आहे. हालेलुया. मी अनुभव घेतला या गोष्टींचा. मला राग नाही येत, मला लाज वाटते त्यांची, हसू येते या लोकांचं की देव काय न्याय करेल यांचं. समजते का मी काय सांगतो? काय पाहून तुम्ही त्यांना स्थान दिलं? काय पाहून तुम्ही त्यांचा सत्कार केला? काय पाहून तुम्ही परमेश्वराच्या वचनापेक्षा त्यांचा आदर केला? फक्त त्यांचं पद आणि त्यांची प्रतिष्ठा. बायबल म्हणतो जर तू ईश्वर विश्वास ठेवतो ना, अजिबात तोंड पाहून वागायचं, अजिबात वागायचं.
गेल्या दिवसामध्ये मागं कोणीतरी मला भेटलं होतं, बँगलोर का कोणत्या तरी राज्यातलं त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं. आपल्याकडचेच ते मिलिटरीमध्ये होते. ते म्हणे सर आम्ही ज्या मंडळीमध्ये जायचो तिथं, तर ते मंडळीमध्ये एक वैशिष्ट्य होतं, कलेक्टर जरी असेल ना तरी खाली बसायचं. आणि सगळे क्लास 1 ऑफिसर होते त्या मंडळीत. क्लास 1 क्लास 2 भरलेले होते तिथे. कलेक्टर होते त्या मंडळीमध्ये, विश्वासू सभासद. पण कोणी का असेल ना खालीच बसेल गुढे घेऊन. समजते का? पद पाहून कोणाला जागा. तू कलेक्टर राहा का शिपाई राहा, एकाच लाईनीत बसा. ही त्या मंडळीची व्यवस्था. कोणाशीच तोंड पाहून वागलं जात. ती गरज आहे आज, ती गरज आहे. देव नाही वागत ना तसं, तर तुम्ही पण वागू नका. भिकारी लाजर आयुष्यभर उष्ट खाऊन जगला, कुत्री येऊन साठायचे. बायबल म्हणतो मेल्यावर कुठे गेला? स्वर्गात. आणि श्रीमंत मनुष्य ख्याली खुशाली करायचा, थाटामाटाने राहायचा, 5 पक्वान्न खायचा, चांगले कपडे घालायचे. गेला कुठं? नरकात. बोला गेला कुठं? मग देवाने तोंड पाहून वागलं का? की हा श्रीमंत याला स्वर्गात घेऊन, आणि हा गरीब, हा भिकारी, हा आजारी, याला कशाला आपण स्वर्गात घ्यायचं? नाही. परमेश्वर जर तोंड पाहून वागत नाही ना तर तुम्ही पण वागू नका. हालेलुया. कारण देव त्याच्या मंडळीत. आमेन. देवाची हीच अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्याकडून. म्हणून याकोबाला परमेश्वराचा, याकोब त्या ठिकाणी म्हणतो की जे तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत ना, तुम्ही तोंड पाहून वागू नका. कारण एखादा अंगठी घातलेला आणि एखादा भिकारी कपडे घातलेला व्यक्ती जर आला ना तर तुम्ही दोघांमध्ये भेदभाव करतात. त्या अंगठी घातलेल्या भपकेदार कपडेवाल्याला म्हणतात तू वर येऊन बस, आणि भिकाऱ्याला म्हणतात तू इथं पायाजवळ बस. हा, परत तेच वाचा जे आता वाचलं होतं. आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता ही जागा चांगली आहे, येथे बसा. आणि दरिद्राला म्हणता तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस. तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? तुम्ही भेदभाव ठेवता की नाही आणि तुम्ही दुर्विचारी न्यायाधीश झालात की नाही? हे देवाचं वचन. तो न्याय करणारा परमेश्वर ना, तो कोणाचाच भेदभाव करत. देवाची इच्छा आहे मंडळीमध्ये तुम्ही पण एकमेकांचा भेदभाव करू नका, कारण देव त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून हीच आहे की ज्याप्रमाणे देव न्याय करतो, ज्याप्रमाणे परमेश्वर भेदभाव करत नाही, ज्याप्रमाणे देवाचं बघणं आहे ना, मंडळीमध्ये आपण सुद्धा एकमेकांना त्याच प्रकारे वागवा. आमेन. तो भेदभाव करू नका. प्रत्येकाला सारखंच लेखा. हालेलुया. कपड्यांवरून कोणाची पारख करायची नाही, पैशावरून कोणाची पारख करायची आणि पदावरून कोणाची पारख करायची. प्रत्येक व्यक्तीची पारख देव त्याच्या आत्म्याने करेल. देवाचं वचन म्हणतं आत्मे तोडून पाहणारा परमेश्वर आहे. बोला काय तोडून पाहणारा परमेश्वर आहे? तुम्ही पैशाने जड भराल, पदाने जड भराल, पण लक्षात घ्या देव तुमचा पैसा आणि पद नाही पाहत, देव तुमचा आत्मा तोडून पाहिजे. तुमचं आत्मिक जीवन किती तगडं आहे, तुमचं आत्मिक जीवन किती वजनदार आहे, ते तोललं जाईल परमेश्वराच्या नजरेमध्ये. कारण देव ती एकच गोष्ट तोडून पाहणार आहे. हालेलुया. हीच देवाची इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे. देव जर त्याच्या मंडळीत उभा आहे ना तर एक गोष्ट ध्यानात ठेवून जगा की परमेश्वर मला बघतोय. आमेन. तुम्ही जेही काही कराल मंडळीमध्ये ते परमेश्वराचं भय बाळगून करा, कारण देवाची नजर तुमच्याकडे आहे आणि परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे. म्हणून बायबलमध्ये विधवा आणि त्या श्रीमंत मनुष्याचा दाखला त्या ठिकाणी दिला गेलेला. येशू ख्रिस्त मंडळीत बसला होता आणि प्रभू बघत होता काय चाललेलं. लहान सहान गोष्टी परमेश्वर बघतोय. आमेन. हालेलुया. भाऊ कसे वागतायत, बहिणी कशा वागतायत हे देव बघतो. आमेन. लहान सहान गोष्टींकडे लक्ष असतं देवाचं. आपल्या ह्या पट्ट्यामध्ये, आदिवासी पट्ट्यामध्ये किंवा नवापूर आणि ह्या विस्तारामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की मुली असो, स्त्रिया असो, सगळ्या गोष्टी की डोक्यावर पदर ठेवतात ना, पदर ठेवतात. हे अधिकाराचं चिन्ह आहे वचनाप्रमाणे, हे फार गरजेचं आहे. पण मी बघतो की बऱ्याचशा चर्चेसमध्ये, मोठमोठ्या चर्चेसमध्ये बहिणी ज्या आहेत ना, स्त्रिया ज्या आहेत ना, डोक्यावर पदर ठेवायची लाज वाटते, नाही ठेवत. कारण त्यांना विश्वास नाही की देव मंडळीत उभा आहे. जर तो उभा आहे ना तर तुम्ही बिना पदराचं राहू शकणार नाही त्याच्यासमोर. समजतंय का? विधर्मी लोकांकडून काही गोष्टी शिकायसारख्या असतात. आम्ही ज्या पट्ट्यामध्ये राहतो पिंपळनेरच्या भागामध्ये, तिकडे आदिवासी समाज कमी आहे, शाहू पट्टा आहे जास्त.
शाहू घरातली स्त्री कोणती पण सून जर असेल ना, तिचा सासरा जर समोर आला ना, ती पदर घेतल्याशिवाय पुढे येणार, पदर ठेवलंच डोक्यात, ती पदर घेतल्याशिवाय पुढे येतच नाही. विचार करा, एका माणसाला एवढा आदर दिला जातो परिवारामध्ये. आता एका घरात राहणं, दिवसातून अनेक वेळा समोर येणं, पण त्या प्रत्येक वेळेस पदर घेणं गरजेचं आहे. आम्ही युपीला गेलो होतो, उत्तर प्रदेशला. उत्तर प्रदेशमध्ये स्त्रिया ज्या आहेत ना, बहिणी, घरामध्ये जर त्यांना राहायचं असेल ना, एवढा पदर घ्यावा लागतो. किती म्हणजे साडीचा पदर इथपर्यंत घेतात, ते तोंड पूर्ण कव्हर करतात. एवढा पदर, सगळे काम घरातले असेच करतात. कठीण येते, फार कठीण आहे. विचार नाही होत त्या गोष्टीचा की दिवसभर घरामध्ये तसेच राहतात. कारण घरातले जे पुरुष असतात ना, मग तो दीर असो, तो सासरा असो, परका कोणी असो, नवरा सोडून, त्या प्रत्येकासमोर तो पदर असलाच पाहिजे, असं त्यांची रीत आहे. आज पण युपी मध्ये जर तुम्ही गेले, उत्तर प्रदेशमध्ये, तर हेच तुम्हाला पाहायला मिळेल. मनुष्यासमोर एवढा आदर विदर्भी लोकांकडून शिकण्यासारखं आहे. आणि आज आपण पाहतो की ख्रिस्ती मंडळांमध्ये जो जिवंत देव मंडळीत उभा आहे, त्याच्यासमोर पदर घ्यायला लाज वाटते आणि पदर घेतो. सेवा करणाऱ्या स्त्रिया सुद्धा घेतली. का बरं? जर तुम्ही 2 तास वचनाचा प्रचार करताय, तुम्हाला लाज का वाटते 2 तास पदर घ्यायची? याचा अर्थ सरळ होतो की तुमचा विश्वासच नाही की देव मंडळीत उभा आहे. जर वचन म्हणतं ना की पदर घेतला पाहिजे, तर घेतलाच पाहिजे. वचन आहे का आहे. आणि परमेश्वर कसा बघतो माहिती का तुम्हाला? वचनातून बघतो. आमेन. कसा बघतो? देव वचनाच्या बाहेर तुम्हाला बघतच नाही. देव तुम्हाला वचनातून बघतो. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा तुम्हाला बघितलं ना, तुमच्यामध्ये वचन दिसलं पाहिजे. आमेन. तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या राहण्यामध्ये सगळ्या गोष्टी देवाला वचन दिसलं पाहिजे, तर तो खुश होणार आहे तुम्हाला बघून. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या जीवनात देवाला वचनच दिसत नाही ना, तुम्ही कितीही चांगला संदेश द्या, तुम्ही कितीही चांगली आराधना करा, तुम्ही कितीही मोठी सेवा करा, प्रभावशाली सेवा करा, देव खुश नाही होऊ शकत. फक्त तुमच्या जीवनात वचन दिसू द्या, देव खुश होईल. विश्वास ठेवा, देव मंडळीत उभा आहे. हालेलुया. आणि जर तो मंडळीत उभा आहे ना, तर तुम्हाला बघतोय आणि देवाला तेच बघायला आवडतं जे वचनातून आहे. आमेन. वचनाच्या बाहेर देवाला अजिबात कोणती गोष्ट बघायला आवडत नाही. मग तुम्ही काही करा तरी परमेश्वर ऐकणार सुद्धा नाही, तो बघणार सुद्धा नाही. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो, देवाचं वचन म्हणतं त्याची प्रार्थना मला वीट आणणारी आहे. की जो व्यक्ती देवाचं वचन ऐकत नाही, वचन स्वीकारत नाही, वचनाप्रमाणे वागत नाही ना, देवाचं वचन म्हणतं त्याची प्रार्थना मला वीट आणणारी आहे. मला नाही आवडत त्याची प्रार्थना ऐकायला, मला नाही आवडत त्याचा आवाज ऐकायला, मला नाही आवडत त्याच्या आवाजाकडे कान द्यायला. जो वचनाप्रमाणे चालतो ना देवाला, तोच आवडतो. हालेलुया. म्हणून जेही कराल ते देवाच्या वचनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे करा, कारण देव त्याच्या मंडळीत उभा आहे आणि परमेश्वराचं लक्ष हे त्याच्या मंडळीकडे आहे. आमेन. प्रियांनो, किती सांभाळून वागलं पाहिजे आपण, किती सांभाळून जगलो पाहिजे आपण. म्हणून जेव्हा देवाच्या मंडळीमध्ये याल ना, सांभाळून पाऊल टाका. हालेलुया. खूप त्या ठिकाणी देवाचं भय बाळगून पाऊल टाका, कारण मी जिथं जातोय ना, तिथं जिवंत परमेश्वर उभा आहे. आमेन. मी जिथं चाललोय ना, तिथं देव मला बघणार आहे आणि देवाची उपस्थिती माझ्या समोर असणार आहे. या भयाने देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये येत जा प्रियांनो. आणि जर आपण ते भय धरलं नाही, तर लक्षात घ्या, आपण देवाचा आशीर्वाद नाही, उलट देवाचा रोष स्वतःवर ओढून घेऊ, देवाचा क्रोध स्वतःवर ओढून घेऊ, कारण देव त्याच्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. समजतंय का? ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने दर्शन दिलं ना, मोशे चमत्कार पाहायला गेला होता. जवळ एक झुडूप जळत आलं आणि मोशे त्या ठिकाणी गेला. पण तुम्हाला माहिती का, जेव्हा मोशे जवळ आला ना, जवळ येतोय असं देवाने पाहिलं, तर देवाने काय म्हटलं? मोशे थांब, ज्या जागी तू उभा आहे ती जागा काय आहे? पवित्र आहे. पहिले आपल्या पायातले जोडे काढ. हालेलुया. कारण मी उभा आहे ना इथं. पहिले आपल्या पायातले जोडे काढ, पहिले तुझी अशुद्धता दूर कर, पहिले तुझ्यातली कमतरता दूर कर, कारण मी या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी परमेश्वरांना भले तू झुडपातून दर्शन देतोय,
भले तो बाहेर असो, मध्ये असो, कुठेही असो, पण जर तो आहे ना तर त्याच्यासमोर तुम्ही सांभाळा. हालेलुया. सांभाळून पाऊल टाका, कारण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण जात आहोत. आमेन. आणि म्हणून देवाची इच्छा हीच आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं देव त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. हा विश्वास धरा की परमेश्वर आपल्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा विश्वास धराल ना, दोन गोष्टी होतील. एक की तुम्ही चुकीचं काही करणार नाही, आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे मागाल तुम्हाला मिळेल. दोघं गोष्टी विश्वास ठेवा की देव आहे तर तो मला चुकीचं करू देणार, आणि तो आहे तर माझी प्रत्येक प्रार्थना तो ऐकणार आहे. हालेलुया. कारण देव त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. आमेन. प्रियांनो, मंडळीचाच भाग व्हा, मंडळीमध्येच राहा. देवाच्या मंडळीमध्ये त्याची जागा आहे. आमेन. मंडळी सोडून इकडे तिकडे परत फिरायचं नाही. लक्षात घ्या, देवाला शोधायचं असेल ना, खूप मोठ्या मोठ्या मिटिंगांमध्ये देव नाही सापडत. देव कुठं सापडतो? मंडळीमध्ये. बोला, देव कुठं सापडतो? देव त्याच्या मंडळीमध्ये सापडतो. आमेन. तुम्ही देवाच्या मंडळीमध्ये टिकून राहा, तुम्ही देवाच्या मंडळीमध्ये बसा, तुम्ही देवाच्या मंडळीमध्ये स्वतःला ठेवा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, देव तिथंच तुम्हाला सापडेल. आमेन. आणि देव तिथंच तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. कारण त्याची जागा मंडळी आहे. आमेन. देवाची उपस्थिती त्याच्या मंडळीमध्ये असते, आणि म्हणून देवाची इच्छा आहे. म्हणून प्रियांनो, आज जे वचन आपण पाहिलं की जर देव मंडळीमध्ये आहे तर तो बघतोय आपल्याकडे, तो आपल्या कृतीकडे बघतोय, तो आपल्या देण्याकडे बघतोय. तर आता आजपासून तुम्ही पण ठरवा की जर मी देतोय तर कसा देतोय. हालेलुया. कशा रीतीने देतोय, किती पटीने देतोय. जे देवाने मला दिलं त्याच्या मोबदल्यात मी परमेश्वराला काय देतोय, ते देणं सुद्धा परमेश्वर बघतो आहे. हालेलुया. समजतंय का? तर आजपासून देण्याच्या बाबतीत सुद्धा विचारपूर्वक देत जा, कारण देव तुमचं देणं सुद्धा बघतो आहे. आमेन. मी अनेक मंडळांमध्ये बोलताना तेच सांगतो, देताना देवाला चांगली नोट द्या. किमान कशी नोट द्या? फाटक्या देऊ, ज्या कुठं चालल्या नाही ते इथं चालवायच्या नाही. दशांश देताना देवाला प्रामाणिकपणे द्या. जेवढा कमवलाय त्याचा 10वा भाग परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आणा. कारण तुम्ही माणसाला देत नाही, तुम्ही कोणाला देताय? देवाला देताय. कमवता किती हे आपल्याला माहिती असतं. मी किती पैसे कमवतो ना हे प्रत्येकाला माहिती असतं, पण देताना आपला हिशोब लागत नाही. किती द्यायचे हेच कळत नाही प्रत्येकाला, पण किती कमवले हे माहिती असतं, किती मिळवतो हे पण माहिती असतं. कांद्याचे किती पैसे झाले मला माहितीये, मकीचे किती पैसे झाले मला माहितीये, पण द्यायच्या वेळेस आपल्याला गणितच जुळत नाही की दशांश किती द्यायचा, ते नाही कळत आपल्याला. दुधाचे किती पैसे झाले हे पण आपल्याला माहितीये, पण दशांश देताना आपलं गणितच जुळत नाही. का? तिथं मात्र आपली कमतरता असतेच, तिथं मात्र देताना आपण कधीच बरोबर देत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देव मंडळीत उभा आहे, तो बघतोय. हालेलुया. तुम्ही किती कमवतात आणि किती देतात हे परमेश्वर बघतो. तुम्हाला देवाने किती दिलं आणि तुम्ही देवासाठी किती देताय हे परमेश्वर बघतोय. हालेलुया. तुमच्या गरजा पूर्ण करा, तुमच्या गरजा भागवा. तुम्हाला परमेश्वराने जेवढं दिले ना त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्या. पण एक लक्षात घ्या, ते करून सुद्धा देवासाठी देणं विसरू नका. आमेन. समजते का मी काय सांगतोय? मागं माझ्या मिसेस सोबत मी एका गोष्टीवर चर्चा करत होतो, आणि ती मला सांगत होती की तिच्या वर्गामध्ये ती मुलींना शिकवत असताना एक विषय आला, श्रीमंत कोणाला म्हणतात? श्रीमंत काय? येशू ख्रिस्ताने विधवेशी बोलत असताना त्या घटनेमध्ये काय धनवानांचा उपयोग हे केलेला आहे का, उल्लेख केलेला आहे. कोण देत होते? धनवान. मोठमोठे दान देत होते. धनवान किंवा श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, घरदार आहे, गाडी आहे किंवा नोकरी आहे, पैसा आहे, त्याला धनवान नाही म्हणत, श्रीमंत नाही म्हणत. धनवान कोण आहे मी तुम्हाला सांगतो. मला एका बुटांची गरज आहे, एका बुटाच्या जोडाची गरज आहे, पण मी 4 घेऊन ठेवले. किती? तो व्यक्ती काय? श्रीमंत. बोला काय? मला 5 कपडे जोड पाहिजे. किती कपड्यांची किती जोड पाहिजे ही माझी गरज आहे, पण मी 20 घेऊन ठेवले. किती? मग मी काय? श्रीमंत. बोला मी काय? श्रीमंत. बहिणींना 1 मंगळसूत्र पाहिजे. किती? अरे बोला ना, मी 3 घेऊन ठेवले.
किती समजून घ्यायचं तुम्ही काय आहात? श्रीमंत. सोन्याचे कानातले घेतले, ठीक आहे ना, एक जोड घेतली, तुमच्याकडे 3 आहेत, समजून घ्यायचं तुम्ही काय आहात? गरजेपेक्षा जास्त जो व्यक्ती स्वतःकडे गोळा करतो तो काय आहे? श्रीमंत. आणि त्याचं स्वर्गाच्या राज्यात जाणं काय कठीण. धनवानांचं देवाच्या राज्यात जाणं काय आहे कठीण. किती कठीण आहे की उंट सुईच्या नाकातून निघून जाईल. पण धनवानांचं स्वर्गात जाणं इतकं कठीण आहे. ते श्रीमंत की जे गरजेपेक्षा जास्त गोळा करून ठेवतात. गरज नसताना सुद्धा मला पाहिजे. जे लोक असे गोळा करणारे आहेत ना, हे बघा, राहायला घर किती पाहिजे? एक. ज्यांनी 2-2 बांधून ठेवले ना, किती बांधून ठेवले? 2-2. ते काय आहे? श्रीमंत. गाडी एक पाहिजे. 4 लोक आहेत परिवारामध्ये. किती लोक? 4 व्हीलर दिली देवाने. एक गाडी पाहिजे. ज्यांनी 2-2, 3-3 घेऊन ठेवले आहेत ते काय आहे? श्रीमंत. गरज नाही त्या गोष्टीची. दोघं कीबोर्ड तुमचे आहेत. ज्या मंडळीकडे एकापेक्षा 2 कीबोर्ड आहेत ती मंडळी काय आहे? श्रीमंत. समजते का? बोला येशू मसीह की. अशी पण आहेत ना मंडळ आपल्याला पाहायला मिळतात. गरज नसताना एक्स्ट्रा गोष्टी घेऊन ठेवतात. श्रीमंतपणाचं लक्ष नाही. आणि देवाचं वचन म्हणते हे जे धनवान असतात ना, हे लोकांना दाखवायला करतील गोष्टी, देवाला देताना नाही देणार. आणि यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण आहे. विचार करा ना तुम्ही. विचार करा, एक घर मी एक्स्ट्रा बांधतोय ना, तेवढा पैसा मी काहीतरी करू शकत होतो देवाच्या राज्यासाठी. ऍट अ टाइम तुम्ही एकाच घरात राहील ना, का अर्धा तिकडे आणि अर्धा इकडे राहील? नाही ना. मग एक घर पुरेसं आहे ना मला राहण्यासाठी. देवाने मला दिलं, सुंदर दिलं ना, एकाच घरात राहू मी. पण नाही, आम्हाला अजून एक पाहिजे. मग तू श्रीमंत आहे, तू त्यांच्या मार्गात, तू त्यांच्या लाईनीत उभा राहशील. जे स्वर्गाच्या राज्यात ज्यांचं जाणं काय आहे कठीण आहे. हिशोब नाही घेणार का देव तुझ्याकडून त्या एक्स्ट्रा घराचा? इथं पण तिथं पण कशाला रे तुला पाहिजे? त्या पैशात काहीतरी माझ्या राज्यासाठी केलं असतं. तो पैसा वर घर बांधण्यासाठी लावला असता. कुठं कुठं? स्वर्गामध्ये. इथंच बांधलं तू. मग देव म्हणतो आता राहू दे, तिथं येऊच नको, याच घरात राहा. तिथं कशाला येऊ? लक्षात घ्या, येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. आमेन. जागा तयार केली का मी तुम्हाला घ्यायला येईल. येशू ख्रिस्त येईपर्यंत आपण अनेक जागा तयार करून ठेवलेल्या आहेत. आता येशू काय म्हणेल आल्यानंतर? मी गेलो होतो ना रे तुझ्यासाठी जागा तयार करायला, आणि तू काय केलं? प्रभू मला वाटलं तुला यायला वेळ होईल, मी स्वतःसाठी जागा तयार करत होतो. 2-2, 3-3, 4-4 जागा तयार करून ठेवल्या. अनेक ख्रिस्ती लोक कौतुकाने सांगतात, आमचं ना एक घर नवापूरला आहे, एक घर नंदुरबारला आहे, आणि आता एक घर नाशिकला बुक केलं. तू श्रीमंत आहे बाबा, तू श्रीमंत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं स्वर्गाच्या राज्यात जाणं फार, कारण देव बघतोय, कारण तो मंडळीत. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर अशी मंडळी असती ना, तर देवाची सेवा झाली नसती. लक्षात येते का? ते काय करत होते माहिती का? प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे होतं ते विकून सेवा करत होते. आपण विकत घेऊन सेवा करतोय. कळते का? हालेलुया. प्रेषितीय सेवा का आशीर्वादित आहे? कारण ते गोळा करणारे नव्हते, ते देणारे होते. आमेन. होतं नव्हतं ना ते पण विकायचे आणि देवाच्या सेवेला लावून द्यायचे. आणि बायबल असं म्हणतं त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडत नव्हती. हालेलुया. आपण एवढं मी गोळा करतो तरी सुद्धा कमी पडत, तरी सुखी नाही, तरी शांतता नाही, तरी तहान भूक भागलेली अजून वाटतं पाहिजे, अजून वाटतं पाहिजे. बायबल म्हणतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये ती मंडळी विकून सेवा करायची, तरी त्यांच्यापैकी कोणालाच काही उणं नव्हतं. आमेन. हालेलुया. ठरवा आता आपल्याला काय बनायचंय, श्रीमंत का त्या विधवे समान जिने आपली उपजीविका टाकून दिली.
आणि देवाने बघितलं आणि तिच्या त्या पैशांची नोंद घेतली गेली की मी 2 टोल्या टाकल्या. हालेलुया. आशीर्वाद देवाला देणारे की देव त्याचा हिशोब ठेवेल. हालेलुया. कमतरतेतून द्या देवाला. तुमची जी परिस्थिती आहे ना त्याच्यातून देवाला द्या. परमेश्वर अनेक पटीने तुम्हाला परत करेल. हालेलुया. त्याचा मोबदला दिल्याशिवाय परमेश्वर राहणार नाही. कारण देव त्याच्या मंडळीत. हालेलुया. दर रविवारी जेव्हा तुम्ही चर्चला येतात ना हा विश्वास ठेवून यायचा की त्या 3 तासामध्ये मी काहीतरी सोबत घेऊन जाणार आहे. कारण देव मंडळीत त्या 3 तासामध्ये मी देवाला खुश करून जाणार आहे हा विश्वास ठेवून यायचा. कारण देव मंडळीत त्या 3 तासात मी जिवंत देवाची आराधना करणार आहे अशा रीतीने या. कारण देव मंडळीत त्या 3 तासात मी देवाची वाणी ऐकणार आहे हा विश्वास घेऊन या. कारण देव मंडळीत त्या 3 तासामध्ये देवाला मी काहीतरी त्याच्या सेवेसाठी देणार आहे ह्या विश्वासाने द्या. कारण देव मंडळीत या विश्वासाने चर्चला या. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास असला पाहिजे की देव त्याच्या मंडळीत उभा आहे. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा त्या मंडळीत होता ना त्याने बघितलं देवला. आज तो तुम्हाला पण बघतोय तुम्ही काय करताय. ह्या विश्वासाने करा आणि ह्या विश्वासाने राहा. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल. डोळे झाकू आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देव खरंच माझ्या देवा आज आम्ही आत्मपरीक्षण करावं. आम्ही स्वतःला पडताळावं परमेश्वर की तू जर मंडळीमध्ये उभा आम्ही काय करतोय. आम्ही कसं वागतोय कसं जगतोय कसं देतोय या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष द्यावं. ज्यावेळेस आम्ही गीत गातो तू मंडळीत उभा तू ते ऐकतोय परमेश्वर. जेव्हा आम्ही वचन ऐकतो तू मंडळीत उभा आहे तू आमच्याशी बोलतोय परमेश्वर. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तू मंडळीत उभा तू आमची प्रार्थना ऐकतोय. म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही तुला आमच्या नजरेसमोर ठेवून करावी कारण तू मंडळीमध्ये उभा आहे. त्या विश्वासाने चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. एक छोटस कोरस करूया आम्ही प्रार्थना. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवा की तो आपल्यामध्ये आहे. त्याची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे. तो त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. तो आपल्या सोबत आहे. आपल्या सोबत संगती करत आहे आणि त्याच विश्वासाने आज देवाजवळ. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. थँक्यू जीसस. एक छोटस कोरस करून आपण प्रार्थना दुनिया में
मुझको आने तुझमें तो प्यार ही प्यार है बिन बनाए प्रभु जैसा कोई तुम बिन बनाए मेरी नहीं प्रभु से जैसा कोई नहीं यीशुआ मेरे दिल में तू बना दिल मेरा सूखा तेरे बिना यीशुआ मेरे दिल में तू बना दिल मेरा सूखा तेरे बिना तुझसे अलग जिंदगी नहीं तुझसे जीवन की है खुशी तुझसे अलग जिंदगी नहीं तुझसे जीवन की है खुशी अब मेरा जीवन गवाऊंगा तेरे लिए ही मैं जीऊंगा अब मेरा जीवन गवाऊंगा तेरे लिए ही मैं जीऊंगा जो भी सोया तुझमें मैं पाऊंगा तुझमें मेरा आनंद मनाऊंगा जो भी सोया तुझमें मैं पाऊंगा तुझमें मेरा आनंद मनाऊंगा यीशुआ मेरे दिल में तू बना दिल मेरा सूखा तेरे बिना यीशुआ मेरे दिल में तू बना दिल मेरा सूखा तेरे बिना दिल मेरा सूखा तेरे बिना हा प्रभूची मंडळी तुझी राहण्याची जागा तुझी उभं राहण्याची जागा आणि म्हणून आज आम्ही स्वतःला तुझ्यासाठी परमेश्वरा तयार करतो तू ये आणि आमच्या म्हणजे वास आमच्या म्हणजे तुला आणि तू आम्हाला आशीर्वाद देव त्याच्या मंडळी तुला हा माझ्याकडे आज मंडळीने जागा त्यांनी तुला उभं करायचं आज मंडळीने स्वतःला तयार करावं तुला उभं यासाठी ते सांगतात तुझ्या वचनात राहून आमच्याशी बोलत केवळ ऐकणारे नाही वचनात विश्वास ठेवून चालणारे आम्हाला सर्व मान सन्मान तुझा तुला करतो प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडणारे आमेन.